नमस्कार. अंत अस्ति प्रारंभ हे लेखक वैभव ढूस यांचे पुस्तक आपण क्रमशः ऐकत आहोत, ज्यामध्ये तिसरा पाठ ज्याच्यात हिंमत त्यालाच किंमत हा आपण क्रमशः ऐकणार आहोत. या पाठात लेखकाने धाडस हा गुण आपल्याला अडचणींवर मात करण्याची ताकद देतो. जीवनात येणाऱ्या विविध संकटांना तोंड देण्यासाठी धाडस आवश्यक आहे अशा आशयाची माहिती दिलेली आहे. यामध्ये स्वॉट ॲनालिसिस या टेक्निकची अंमलबजावणी आयुष्यात कशी करायची हे आपण समजून घेऊयात. तर तुम्ही नक्कीच रीडिंग क्लब या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आवडलेले विधान कमेंटमध्ये नक्की कळवा. ज्याच्यात हिंमत त्यालाच किंमत. शेकडो वर्षापूर्वी एक 16-17 वर्षांचं कोवळं पोर बादशहाच्या गुलामगिरीला आव्हान देऊन रायरेश्वराच्या पिंडीवर रक्ताभिषेक करून स्वराज्य स्थापनेची शपथ घेतो आणि सबंध हिंदुस्थानाला स्वराज्य काय असतं याची ओळख करून देतो. नंतर हाच कोवळा पोरगा छत्रपती शिवाजी महाराज या नावाने अनंत काळासाठी अजरामर होऊन जातो. त्यांची युद्धनीती, रणनीती, मुत्सद्देगिरी याबद्दल लिहिलं जातं, बोललं जातं आणि चर्चा केल्या जातात. त्यामध्ये प्रामुख्यानं बोललं जातं ते म्हणजे त्यांच्या धाडसाबद्दल. धाडस अशी गोष्ट, एक अशी भावना जी गवताच्या पात्याला तलवारीची धार आणते आणि पर्वताच्या शिखरालाही छोटं करून टाकते. हे धाडस उत्पन्न कसं होतं? त्यात मूळ काय असतं? तर धाडस असतं आपल्या विचारांमध्ये, आपल्या कृतींमध्ये. आज तरुणांमध्ये काहीतरी करून दाखवायची उर्मी आहे, पण त्या उर्मीला सत्यात उतरवण्यासाठी निर्णय क्षमता नाही, किंबहुना तो निर्णय घेण्याचं धाडसच नाही. जर आपण घेतलेला निर्णय चुकला तर, आपल्या निर्णयाने काही चुकीचं घडलं तर, ह्या जर तरच्या दोरखंडांनी आपल्याला बांधून ठेवलं तर आपण कुठलीही गोष्ट करण्याचं धाडस करू शकत नाही. याच धाडसाची एक गोष्ट आहे. ही गोष्ट आहे प्रचंडगडाची, म्हणजेच आपल्या तोरणा किल्ल्याची. इनायत खान नावाचा क्रूर सरदार तेव्हा तोरण्याचा किल्लेदार होता. धिप्पाड देहयष्टी, एका घावात शत्रूचे 2 तुकडे करणारा. शिवरायांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ तोरण्यापासून करायचं ठरवलं. का? तर जिंकण्यासाठी आणि चढाईसाठी. तोरणा हा अतिशय अवघड किल्ला, पण जिजाबाईंचा आणि शहाजीराजांचा हा लेक मोठा बहादर आपल्या सवंगड्यांसोबत शिवबाने किल्ला सर केला. 16-17 वर्षांची कोवळी पोरं, पण धाडस करण्याची हिंमत त्यांच्यात होतीच. यशाचा पहिला नियम असतो तो म्हणजे फक्त आणि फक्त लढाई. आणि ही लढाई रणांगणापूर्वी मनांगणात लढली जाते. आणि जी शिवरायांनी सर्वात पहिली लढली होती. ज्यांना जिंकायचं असतं त्यांनी अपयशाचा विचार करायचा नसतो. विचार करायचा असतो तो फक्त आणि फक्त उद्दिष्टांचा. आपलं उद्दिष्ट जर पारदर्शी आणि लोकहिताचं असेल तर नक्कीच त्यात यश मिळतंच. फक्त त्यात आपण पहिलं पाऊल टाकण्याचं धाडस करावं लागतं. एखादा व्यवसाय करण्याआधी जेव्हा आपण ठरवतो की अमुक अमुक व्यवसाय करायचा आहे, तेव्हा आपण फक्त व्यवसाय करायचा आहे इतकंच ठरवलेलं असतं. पण तो तत्सम व्यवसाय करण्यासाठी लागणारं कौशल्य, अनुभव हे सगळं जोपासण्याची आपली तयारी नसते आणि तिथेच आपण फसतो. वरती जे तोरणा किल्ल्याचं उदाहरण आपण घेतलं त्यातून आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट शिकायला मिळते, ती म्हणजे संयम. कारण धाडसाला जेव्हा संयमाची जोड असते ना, तेव्हा प्रतिकूल परिस्थितीत घेतलेला निर्णय आपल्याला वेगळी ओळख देऊन जातो. जर तेव्हा शिवरायांनी आपण भले आणि आपली जहागिरी भरी हा विचार केला असता तर स्वराज्य उभा राहिलाच नसता आणि आज आपण ज्या काही शिखर सर करण्याच्या चर्चा करतोय त्यांचा विचारही करू शकलो नसतो. तोरणा किल्ला काय एका रात्रीतून राजांनी सर केला नव्हता, तर तो सर करण्या अगोदर किल्ल्याचा अभ्यास केला, युद्धनीतीचा पुरेपूर सराव केला आणि त्यानंतरच त्यांना गड जिंकता आला. कारण यश हे एका रात्रीमध्ये नक्कीच मिळतं, पण ती एक रात्र येण्यासाठी अगोदर 100 रात्र जागून मेहनत करण्याची तयारी असावी लागते. धाडस हे आधी अविचारी नसावं. धाडस आणि मूर्खपणा यामध्ये एक पातळ रेषेचा फरक आहे आणि तो आपण प्रत्येकाने लक्षात घ्यायला हवा.
जीवनात कुठलेही धाडसी निर्णय घेताना परिस्थितीचं पूर्वावलोकन करणं खूप आवश्यक असतं. मुळात म्हणजे व्यवसायात येण्याचा निर्णय घेण्याचं धाडस ज्याच्यात असतं तोच व्यवसाय उभा करू शकतो. आपल्याकडे एक खूप चुकीचा समज आहे की व्यवसाय म्हणजे फक्त दुकान किंवा एखाद्या काउंटरवर बसून गल्ल्यात येणारा पैसा मोजणं इतकंच. पण खरं तर असं काहीच नसतं. एखादा रिक्षा चालवणारा व्यक्तीही उद्योजक आहे आणि करोडोंचे व्यवहार करणारा व्यक्तीही उद्योजक आहे. व्यवसाय करताना आपण स्वतः त्यामध्ये काय गुंतवणूक करतो हे बघणं महत्त्वाचं आहे. गुंतवणूक ही काय फक्त आर्थिक नसते. आपलं ज्ञान जेव्हा कृतीत उतरते तेव्हा त्यातून मिळणारं उत्पन्न ही सुद्धा मोठी गुंतवणूक असते. कारण व्यवसाय हा कुठल्याही गोष्टीचा होऊ शकतो, पण तो व्यवसाय करताना आपल्याला आधी बोलता यायला पाहिजे, म्हणजे आपली वस्तू विकता यायला पाहिजे. तुमची वस्तू जर करोडो रुपयांची असेल पण तुम्हाला जर त्या वस्तूबद्दल सांगताच येत नसेल तर ग्राहकासाठी त्या वस्तूचे मोल हे मातीप्रमाणे होऊन जातं. त्यामुळे कुठलाही व्यवसाय करायचं धाडस करताना अगोदर आपल्याला जे विकायचं आहे त्याबद्दल संपूर्ण आणि सखोल माहिती असायलाच हवी. आता पुन्हा एकदा शिवरायांकडे वळूया. शिवराय हे काही फक्त लढाईपुरते किंवा ठराविक प्रसंगांपुरते मर्यादित नव्हते. शिवरायांची एक रणनीती होती. इंग्रजी भाषेत तिला स्वॉट असं म्हणतात. ह्या स्वॉट ह्याचा उपयोग करून व्हिएतनामने कित्येक वर्ष अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाला झुंजवत ठेवलं. या शब्दाची फोड केल्यावर एस म्हणजे स्ट्रेंथ, डब्ल्यू म्हणजे वीकनेस, ओ म्हणजे अपॉर्च्युनिटीज आणि टी म्हणजे थ्रेट ॲनालिसिस हे शब्द तयार होतात. आता या शब्दांची खरी अंमलबजावणी आयुष्यात कशी करायची हे आपण समजून घेऊया. एस म्हणजे स्ट्रेंथ, म्हणजे शक्ती किंवा जमेच्या बाजू. समाजामध्ये अथवा दैनंदिन जीवनामध्ये आपण काहीतरी नवीन आणि प्रभावशाली करण्याचा प्रयत्न करत असतो, तेव्हा आपल्याकडे क्षमता आणि सामर्थ्य असणं फार महत्त्वाचं असतं. तथापि या क्षमता आणि सामर्थ्याची सर्वात मोठी ताकद असते ती म्हणजे आपली सकारात्मक विचारांची कास. ज्यामध्ये सकारात्मक विचार करण्याची आणि आलेल्या आव्हानांना भेदण्याची उर्मी जागृत असते, त्याचा जीवनरथाचं चक्र कुरुक्षेत्रामध्ये कधीच धसू शकत नाही. या स्पर्धेच्या युगात आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर आपल्याला सामर्थ्यवान व्हावंच लागेल. कारण जग हे सामर्थ्यशाली व्यक्तींसमोर नतमस्तक होत असतं, दुर्बलतेपुढे मुळीच नाही. मग हे सामर्थ्य प्रत्येक व्यक्तीमध्ये खालीलप्रमाणे असू शकतं. 1. सकारात्मक दृष्टिकोन. 2. कठोर परिश्रम घेण्याची तयारी. 3. जबाबदारीचं भान. 4. आलेल्या प्रसंगाला तोंड देण्याचं सामर्थ्य. 5. जिज्ञासू वृत्ती. 6. संभाषण कौशल्य. डब्ल्यू फॉर वीकनेस, अर्थात कमकुवतपणा. या जगामध्ये जन्माला आलेली कोणतीही व्यक्ती परिपूर्ण मुळातच नसते. प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही कमतरता ह्या असतातच. साधारणतः त्या कमतरता आपल्या लक्षात येत नाहीत, किंबहुना त्या कमतरता आपण स्वीकारायला मानसिकरित्या तयार नसतो. व्यक्ती परिपूर्ण होतो तो त्यातल्या कमकुवतपणावर मात केल्यानंतरच. कदाचित आपण या कमकुवतपणात इतके गुरफटून जातो की आपण आपले सामर्थ्य विस्मरणात नेऊन ठेवतो. जेव्हा आपण समाजात किंवा आयुष्याच्या लढाईमध्ये उतरतो तेव्हा आपण एक खबरदारी घेतली पाहिजे, आणि ती म्हणजे आपल्यातली कमतरता म्हणजेच वीकनेस समोरच्याच्या सामर्थ्याची बाजू बनायला नको. पण आपल्याला मात्र जिंकायचं असेल तर समोरच्याच्या कमकुवत बाजू कुठल्या याचा मात्र पुरेपूर अभ्यास असायलाच हवा. कारण भगवद्गीतेमध्ये सुद्धा हेच सांगितलं आहे की युद्ध जिंकायचं असेल तर प्रथमतः आपल्या कमकुवत बाजू भरभक्कम अवस्थेत न्यायला हव्या. मग त्या कमकुवत बाजू कुठल्या तर त्या खालीलप्रमाणे देखील असू शकतात. 1. गोष्टींकडे बघण्याचा नकारात्मक दृष्टिकोन. 2. मोह म्हणजेच एखाद्या व्यक्तीसोबत एखाद्या भौतिक गोष्टीशी असलेलं अनावश्यकरित्या जोपासलेली अटॅचमेंट. 3. परिस्थितीशी जुळवून न घेता जबाबदाऱ्या झटकणे. 4. सतत दोष देत राहणे.
5. मर्यादेच्या बाहेर अतिविचार करून कल्पनेतच अडचणी वाढवणे. 6. अनुभवाची कमतरता व आळशीपणा. O फॉर अपॉर्च्युनिटीज म्हणजे संधी. बऱ्याचदा आपण म्हणतो त्यावेळी संधी होती पण अमुक गोष्ट नसल्यामुळे ती संधी हुकली वगैरे वगैरे. पण वास्तविक पाहता आपण त्या संधीला शेवटची संधी म्हणून बघितलेलंच नसतं. त्यामुळेच कदाचित आपण नंतर त्या संधीला गमावून बसलेलो असतो. मुळात संधी या आपल्यातल्या क्षमता आणि आपल्यातल्या कमतरता बघूनच निर्माण झालेल्या असतात. आपले शिक्षण, अनुभव, आत्मविश्वास, क्षेत्रकार्य यावर आधारित आपल्याला संधी मिळत असते. त्याचप्रमाणे आपल्या सभोवताली काय घडत आहे यावर आधारित असलेल्या संधी सुद्धा निर्माण होऊन त्या आपल्याजवळ येतात. इतकंच नाही तर अवतीभोवती असलेल्या समस्या, समाज जीवनामध्ये निर्माण झालेल्या समस्या आणि त्या समस्यांवर आपण काय तोडगा काढू शकतो, त्यावर काय उपाय काढू शकतो, अशा संधी शोधणं देखील गरजेचं आणि महत्त्वाचं असतं. खरं तर संधी म्हणजे आपल्याला आलेली अडचण आणि त्यावर आपण काढलेला मार्ग किंवा उत्तर. हे समीकरण ज्याला अंगीकारता आलं त्यालाच संधीचं सोनं करता आलं. T फॉर थ्रेट अर्थात धोका किंवा संकट अथवा अडथळे. तसं बघायला गेलं तर ज्याच्या आयुष्यात संकट नाही, अडथळे नाहीत किंवा जीवन जगण्याची कलाच अवगत नाही असं म्हणायला हरकत नाही. दैनंदिन जीवनात आपल्याला अनेकविध अडथळ्यांना सामोरं जावं लागतं. पण आपण म्हणतो का की आपलं जीवन निरर्थक आहे म्हणून? नाही ना. महाभारत घ्या किंवा रामायण घ्या, सर्व मनुष्य अवतारी देवांना वेगवेगळ्या अडथळ्यांचा सामना करावाच लागला. पण ही मंडळी सगळी अधर्माच्या विरोधात लढत होते, म्हणूनच तशा परिस्थितीला त्यांना तोंड द्यावं लागलं. मग तुम्ही आम्ही फक्त माणसं आहोत ना. आपल्याला तरी ही संकट दूर ठेवतील, परंतु ज्यांना संकटाला सामोरं जाता येतं तोच खरा सामर्थ्यशाली व्यक्ती जगाच्या पाटलावर स्वतःचा इतिहास लिहू शकतो. कारण हे जग दुर्बल विचारांच्या माणसांना चिरडत जाण्याइतकं नक्कीच क्रूर आणि भावनाहीन आहे. या जगात तोच टिकतो जो अडथळ्यांना भेदण्यासाठी जन्माला आलेला असतो.